कुठे चालली तू? कुठे चालली विरा? इकडे ना, इकडे ना. कुठे चालली तू? कुठे चालली? हा, बाजारला चालली? इकडे चालतो कर सारखा कर. चाल इकडे. काय असंच असतो. तुला जायचंय ना आपल्याला भूर जायचंय ना. तर आज आहे ना आम्ही चाललोय आत्याच्या घरी घरभरणीला. आणि बाबांचं माझ्या ऑपरेशन झालेलं आजोबांचं, तर त्यांना पण भेटायला चाललंय समनापूरलाच कार्यक्रम आहे. आणि समनापूरला पडशीन विरा. तर आम्ही आज चाललोय तिकडे. आणि विराचं चाललंय बाहेर जाण्यासाठी प्रयत्न. आणि विराने सकाळी ड्रेस घातलाय, खराब पण केलाय. चल. तर फायनली आवरून आम्ही निघालोय मस्त फिरायला. हा घेतो ना. एका 2 मिनिट. कुत्र्याने अख्ख्या चपला तोडल्या. चपलाच नाही आज घ्यावं लागेल. असं चपला तोडलाय दोघ्यांनी. हा ना, सारे जोड तोडून टाकले. चल बाबू. जिम्स खालती ना. बाय बाय करती. मग मला दे ना बसायला जागा. मी मागं बसू का मग? मी पाठी मागं बसू. कसले गोड हाचे तर. मग मला तुझी जागा घेतली हो ना मी आता. हसती कशी. मग मला जागा. विरा विरा मी चालले मागं बसायला. मग जाय मला ती. चल उभी राह. कपडे खराब झाले ग. ते क्रीमचं बिस्किट गेला होऊन. जाऊ. चल बस माग. बस माग. नको माग म्हणजे आता ती काय तिला उठविते काय? मग काय गरज नाही. ती बसती बरोबर. बस तुझं माग. इथून पुढे तुझं माग नंबर लावणार आहे ती बसायला. माझी पोरगी माझ्यावरच. शिक ना. कधी शिकती का ग विरा? मम्मीला ना बस शिकत. चला येऊ का पोरांनो? काळजी घ्या. जोडीदार आला म्हणून खुश झाला. बाय बाय. तर आता आवरून निघालोय आम्ही. विरा बसली पुढे. मला दिलं पाठीमागा काढून. आणि ना आता तिथं गिफ्ट पण घेतलं. थांबलो टाइम बराच वेळ. आणि आता विराच्या मम्मीला ना एक चप्पल घ्यायची. पॅक करून घेतले. आणि मला चप्पल घ्यायची आता इथे. कारण कुत्र्याने चप्पल तोडल्यामुळे चप्पलच बकवास चप्पल घालून चालले मी. जेंट्स लेडीज पण आहे. लेडीज पण असेल ना. असं ना. मग काय माहिती पुढे लिहिले तिथं जेंट्स. विचार नाही उभा. हाय लेडीज आहे. चल बरं टप्पी पाहू. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली. जास्त उघडा दिसतो. छान दिसते मला. दुसऱ्या पॅटर्न तर मी ही चप्पल सिलेक्ट केली होती. कारण की तिथे चप्पलाच नव्हत्या. आणि ही पण एवढी आवडली नाही मी ना. मी ऑनलाईन दुसरी घेणार आहे. बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालं. विराचं चाललंय मम्मीला त्रास द्यायचं काम. बिस्किट खाती. बिस्किट खाती विरा. आता आम्ही घरून निघालोय. त्याच्यावर 5 मिनिट थांबलो. थोडंसं सामान घ्यायचं होतं. गिफ्ट घ्यायचं होतं. आता निघालोय. अजून बाबांना काहीतरी घ्यावं लागेल. बाबांना काही नाही घेत. पैसे देऊन टाकतो. हाय जवळ नाही का. हक्काने पैसे दिले. नाच ना. डीजे गेला. डीजे
नाच ना, तू नाचलीच नाही. नाचलीच नाही तू. नाचायचं नाही. राखा ना संगणवरून आली बाबाला भेटून. कस काय रे बाबाचं? व्यवस्थित बाबाला सोडणार हा पण ना. बाबांना रामदास ढाणे नाही बोललो का आजच्या दिवस जरा आराम करा, उद्या सकाळी घरी जा, आज काही घाई करू नका. डॉक्टर म्हणले तुम्हाला व्यवस्थित लगी झाल्याच्या नंतर आम्ही रिचार्ज, काही वेळेस पोट फुगतो, काही वेळेस कमी जास्त लगी रिचार्ज नाही, रिचार्ज. रिचार्ज म्हणतात, मला नाही घेत ना. रिचार्जच म्हटले मी. तर आता चाललोय आम्ही किती आत्याची. धावपळ सकाळपासून माझी. बरं झालं तुम्ही त्यांना घेऊन आले बा त्या गावत्या पाहुण्याला. दादाला एवढं शनिवारची गाडी नसते चालू. काय गर्दी राहतील लई. मीच म्हटलं दादा, पोट दुखत अजून दादाचं. दादा म्हणे बस ना, म्हणलं बस ना, अर्जेसच होणार नाही आपल्याला सगळं. मग काय, इकडे यायचं तिकडे जायचं. चला आता आम्ही जातो आत्याच्या मळ्यात पहिलं. मम्मी जेवण करायला बसली. जेवण करते तू? मम्मीला बोल जेवण करायला ये. हा? बोल ना. जेवण करायला आली तू? काढला. आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो बरं का, सगळे व्हिडिओ बघतो, एक ना एक व्हिडिओ सगळं बघतो. भारी झालं. खरंच भारी बघितलं झालं. तुम्ही सगळे बघतो. मग आतमध्ये आलो तुम्ही. भारी झालं. आता कुठं गाडीला नाही आता हॉस्पिटलला जायचं बाबांना बाबाला भेटायला. भेटायला. हा. ते बाळ मध्ये जाऊन आले. ते बाळ लोणीला आहे तिकडे गेल तिकडे त्याच्यामुळे हा बरं आहे. 10-12 दिवस 10-12 दिवस झाले. तुझं तब्येत व्यवस्थित आहे हा आता बरं आहे. का? लवकर झाली. 15 दिवस 12 दिवस 15 दिवस अगोदर तिथं. काचेत होतं ना बाळ. हा अजूनपर्यंत तिथंच आहे. अजून काचेतच होतं. 20-1 दिवस अगोदर झाले. तर जेवण वगैरे सगळं छान होतं आणि बाकी काही इतका शूट नाही काढला कारण की वीरा मिस्टरांकडे होती त्याच्यामुळं मग शूट वगैरे काही इतका काढला नाही. सासूबाई त्या आलेल्या होत्या, रुपाताई पण आलेली होती आणि सासरे पण आलेले होते. आणि त्यानंतर इथे ना मिस्टरांच्या मामाचं घर पण जवळच होतं तर आम्ही तिथून पुढे मिस्टरांच्या मामाच्या घरी पण गेलो. तर तो पण व्हिडिओ येईलच लवकर, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.